नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाची बायोलॉजी या विषयाची 2023 या वर्षाची प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत। हा पेपर 8 मार्च 2023 रोजी झालेला आहे। एकूण 70 गुणांचा पेपर आहे आणि पेपर सोडवण्यासाठी वेळ हा 3 तासाचा देण्यात आलेला आहे। त्या अगोदर काही जनरल इन्स्ट्रक्शन आहे, काही सूचना आहेत, त्या सूचना तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत। सेक्शन ए 10 मार्क्स साठी आहे। क्वेश्चन 1, Select and write the correct answer for the following multiply choice type of questions। त्या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चन सोडून घेतलेले आहेत। जे योग्य उत्तर आहे त्या ठिकाणी आपण राईट ची टिक केलेली आहे। फर्स्टचा आन्सर ए आहे। सेकंडचा आन्सर सी आहे 3। थर्डचा आन्सर सी आहे इथेलिन। फोर्थचा आन्सर बी आहे 5 to 5.8। बघा 5चा आन्सर ए आहे। सिक्सचा आन्सर ए आहे पिजन, पॅरोट, स्पॅरो। सेवनचा आन्सर बी आहे। एटचा आन्सर सी आहे। नाइनचा आन्सर डी आहे, डी ऑप्शन। वॉटर पोटेन्शियल ऑफ प्युअर वॉटर इज निगेटिव्ह। 10चा आन्सर डी आहे LNG20। क्वेश्चन 2, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन 8 मार्क्स साठी आहे। त्या ठिकाणी आपण उत्तर लिहून घेतलेली आहेत। सेक्शन बी, अटेम्प्ट एनी 8 ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन 16 मार्क्स साठी आहे। प्रत्येक क्वेश्चनला या ठिकाणी तुम्हाला 2 मार्क्स मिळतील। सेक्शन सी, अटेम्प्ट एनी 8 ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन 24 मार्क्स साठी आहे। 8 क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे आहे। प्रत्येक क्वेश्चनला या ठिकाणी तुम्हाला 3 मार्क्स मिळतील।
सेक्शन डी अटेम्प्ट एनी 3 ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. 12 मार्क्ससाठी प्रत्येक क्वेश्चनला तुम्हाला 4 मार्क्स मिळतील आणि 3 क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे आहेत. पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका देखील अभ्यासायच्या असतील 12वीच्या वर्गाच्या, तर त्या ठिकाणी आपल्या प्लेलिस्टला स्टँडर्ड 12 क्वेश्चन पेपर अशी प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन ती लिंक ओपन करून तुम्ही इतर विषयांच्या देखील प्रश्नपत्रिका अभ्यासू शकता किंवा इतर वर्गांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपली प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट आहे, सर्व विषय प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट. त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्हाला इतर वर्गांच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायला मिळतील.